नमस्कार, मानव मित्र न्यूज मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र नगरी सासवड येथे। आपल्या मागे दिसत आहे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान असलेले विसावा विठोबा मंदिर। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर संत परंपरेच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे। वारकरी संप्रदायात अशी अखंड श्रद्धा आहे की संत सोपानदेव महाराज समाधी घेण्यासाठी जात असताना स्वतः भगवान श्री पांडुरंग येथे प्रकट झाले होते। आपल्या लाडक्या भक्ताला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री विठ्ठल स्वतः येथे आले होते। असे सांगितले जाते की संत सोपानदेव महाराज समाधीकडे जात असताना भगवान विठ्ठल काही काळ या ठिकाणी थांबले, विसावा घेतला। त्या दिव्य आणि पवित्र प्रसंगामुळे या मंदिराला विसावा विठोबा मंदिर हे नाव प्राप्त झाले। आजही लाखो वारकरी या श्रद्धेने येथे येतात आणि या भूमीला नतमस्तक होतात। संत सोपानदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू होते। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चारही संत भावंडांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला मोठी देणगी दिली। संत सोपानदेवांनी आपल्या अभंग, कीर्तन आणि अध्यात्मातून समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला। यात सासवड नगरीत त्यांची समाधी आहे। त्यामुळे दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो वारकरी, भाविक आणि पर्यटक या पवित्र स्थळाला भेट देतात। विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशी तसेच पालखी सोहळ्याच्या काळात येथे भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानेही पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती। मंदिर परिसरात टाळमृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरी विठ्ठल या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। दूरदूरच्या भागातून आलेले भाविक प्रथम विसावा विठोबा मंदिरात दर्शन घेतात आणि त्यानंतर संत सोपानदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या आध्यात्मिक यात्रेची सांगता करतात। सासवड येथील पुरातन मंदिर श्री संत सोपान काकांच्या समाधीसाठी पांडुरंग प्रत्यक्षात इथं आले, करेकाठी स्नान संध्या आटोपून विसावा घेतला, म्हणून या मंदिराला विसावा विठ्ठल मंदिर म्हणतात। सालाबादप्रमाणे आज एकादशीचा मोठा सोहळा आहे, त्यामध्ये भजनी मंडळाचे कार्यक्रम होतात, त्याचप्रमाणे प्रसाद वाटप पण केले जातं। वैष्णवांचा मेळा आज पंढरपुरी दाखल होत आहे। अशा या परमपवित्र आषाढी एकादशी निमित्त संत सोपान काका बँक सहकारी लिमिटेड तसेच आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सासवड नगरपालिकेतर्फे इथं गुडदाणी वाटवाचा असा अनोखा उपक्रम आम्ही सादर करत आहोत। येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविक भक्ताला आम्ही गुडदाणी देऊन कुठेतरी त्या आषाढी एकादशी निमित्त ह्या सर्वांना एक त्यांच्या ह्या उपासाच्या व्रताला कुठेतरी एक हातभार लागावा, यामुळे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आमच्या सहकाऱ्यांकडनं मी सासवड नगरीचे आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली संत सोपान काका बँकेच्या वतीनं व रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीनं आदरणीय सासवड नगरीच्या नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप तसेच सासवडचे माजी आमदार, पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आषाढी वारीच्या एकादशीच्या निमित्ताने गुडदाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। सर्व वारकरी भक्तांना या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांना गुडदाणीचा प्रसाद मिळावा ही अतिशय चांगली संकल्पना गेली अनेक वर्ष या ठिकाणी राबवली जाते। या ठिकाणी उपस्थित आदरणीय सासवड नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय मनोहरदादा जगताप आहेत। आपल्या सासवड नगरीचे गटनेते आदरणीय हापूकाका जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमचे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रमोदजी धनवडे सर, सचिव आनंदजी जगताप सर या ठिकाणी, तसेच आदरणीय आमचे रोटरीचे सदस्य आणि शहराध्यक्ष आदरणीय तुषार शेठ
बंटी शेठ जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सासवड नगरीचे नगरसेवक आदरणीय माऊली आबा गिरमे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसे ऍडव्होकेट सौरभजी वडणे हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी या उपक्रमात शुभेच्छा पण देतो व असाच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळावा अशी सर्व वारकऱ्यांना विनंती करतो. तसंच हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं ही संत सोपान काका बँक आणि आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.